ओम श्री महालक्ष्मी नमो नमः। श्रावण महिन्यामध्ये 1, 5, 7, 11, 21, 51, 108 सत्यनारायण कसे करायचे? तुमचं मोठ्यात मोठं कर्ज असेल, आर्थिक संकट आलेले असतील, संतान प्राप्तीसाठी काही त्रास असेल, नवरा बायकोचे भांडण असतील, तर ह्या आपल्या सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये ज्या काही समस्या अडचणी असतात त्या सगळ्या जर तुम्हाला संपवून टाकायच्या असतील तर श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कमीत कमी एकदा तरी सत्यनारायण नक्की करा। याशिवाय आता नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन जवळ येईल, तर नारळी पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा तुम्ही असं सत्यनारायण घरच्या घरी करू शकता। प्रत्येकाला आयुष्यामध्ये खूप कठीण प्रसंगाचा सामना करावा लागतो, अनेक अडचणींना आपल्याला सामोरे जावे लागते। अशा कठीण प्रसंगात आपल्याला अडचणीतून मार्ग दाखवणारे अत्यंत प्रभावी असे व्रत म्हणजे सत्यनारायण व्रत। घरच्या घरी अगदी सहजपणे करता येणारी अशी सत्यनारायण महापूजा तुम्ही नक्की करा। श्रावणामध्ये एकदा तरी तुमच्या घरी अशी सत्यनारायण पूजा झालीच पाहिजे की जेणेकरून सर्व अडचणींवर आपल्याला मात करून त्यातून मार्ग सहजपणे काढता येईल। दर महिन्याच्या पौर्णिमेला जर तुम्ही प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळी असं सत्यनारायण केला तर तुमची मोठ्यात मोठी कठीणातली कठीण इच्छा नक्कीच पूर्ण होईल। आता ही सत्यनारायण पूजा बऱ्याचशा महिलांनी सुरू केलेली आहे आणि त्यांना त्यांचे अनुभवसुद्धा आलेले आहेत। तुम्हाला काहीतरी करून घ्यायचे असेल ना तर सत्यनारायण पूजा नक्की करा। बघा, तुम्ही या सत्यनारायणाला श्रावण महिन्यात कधीही सुरुवात करू शकता। सोमवारसुद्धा आहे श्रावणातला, त्याच्यानंतर नारळी पौर्णिमासुद्धा आहे, तर तुम्ही त्या दिवशी तरी नक्कीच सत्यनारायण करा। श्रावणामध्ये दर सोमवारी करू शकता। श्रावणामध्ये तुम्ही 11 दिवस 21 दिवस कंटिन्यू ही सेवा करू शकता। कसं करायचं ते मी सगळं सांगते। आता समजा श्रावणामध्ये तुम्हाला 5 दिवस 7 दिवस 11 दिवस सत्यनारायण करायचं असेल, तर समजा मी आजपासून सुरुवात केली तर ही पूजा मांडणी अशीच ठेवायची आहे। म्हणजेच पूजा मांडणी जी आहे ती रोज उचलायची परत गरज नाही। पूजा मांडणी जी आहे तर ती तुम्ही तशीच ठेवू शकता आणि रोज फक्त तुम्हाला समजा पानं सुकली फुलं सुकली तर ती काढून तुम्ही बदलू शकता। कपडा खराब झाला असेल तर तो तुम्ही चेंज करू शकता। या सगळ्या गोष्टी खाली करून पूजा हलवली तरी सुद्धा चालते। फक्त दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा पूजा करतो त्याच्या आधी इथे आपल्याला स्वच्छता करून घ्यायची असते, कारण काही लोक 108 दिवस सत्यनारायणाची पूजा करतात। मग ही पूजा रोज नवीन मांडायची गरज नाहीये, तीच पूजा राहू द्यायची। तांदूळ पाणी वगैरे या काही गोष्टी आपण बदलू शकतो, स्वच्छता इथे करू शकतो, वाळलेल्या सुकलेल्या गोष्टी काढून टाकू शकतो, नवीन गोष्टी ठेवू शकतो। हे असं तुम्ही करू शकता। तुमच्या खूप आर्थिक अडचणी असतील तर नक्की करा, पण फक्त पूजा करायची आणि काहीच करायचं नाही, फक्त झोपून राहायचं। त्यामुळे आपल्या आर्थिक अडचणी कधीच संपणार नाहीत। तुमच्या कष्टासोबत नशिबाची सुद्धा साथ पाहिजे असेल तर तुम्हाला ही पूजा जी आहे याचा आपल्याला आधार घ्यायचा असतो। म्हणजेच आपण जे कष्ट करतोय तर त्याचं आपल्याला संपूर्ण फळ मिळतं। म्हणून तुम्ही तुमच्या घरामध्ये कुठलीही समस्या असेल, काही असेल, नवरा बायकोचं पटत नसेल किंवा अगदी होत्याचं नव्हतं झालेलं असेल, खूप अडचणी अचानक आलेल्या आहे, मूलबाळ न होणे वगैरे कोणत्याही समस्या असतील तर तुम्ही हे सत्यनारायण जे आहे तर ते तुम्ही नक्की करा। बघा, श्रावणामध्ये एकदा तरी केलंच पाहिजे। वर्षामध्ये 1 ते 2 सत्यनारायण पूजा आपल्या घरामध्ये झाल्याच पाहिजे। आणि बघा, आजकालची आपली लाईफस्टाईल एवढी म्हणजे ॲक्टिव्ह झालेली आहे, महिला घ्या पुरुष घ्या, आपण खूप टेक्निकल जगामध्ये आता वावरत असतो आणि त्याच्यामुळे तेवढ्या समस्यासुद्धा वाढलेल्या आहेत। तर त्यामुळे आपल्या समस्या ज्या आहेत त्या कुठेतरी संपायला पाहिजे। आपण जे कष्ट करतो त्याला कुठेतरी नशिबाची साथ सुद्धा मिळाली पाहिजे आणि यासाठी आपल्याला अशा पूजा अर्चा अमुक एका दिवशी करायच्या असतात आणि श्रावणातला प्रत्येक दिवस हा महत्त्वाचा असतो। तर त्यामुळे तुम्ही हे सत्यनारायण करा। बघा, या पवित्र महिन्यात तुमच्याकडून श्रावणात पण सत्यनारायण होईल, तुमच्याकडून ही सेवा देखील होईल। पौर्णिमेच्या दिवशी पण करू शकता, मनापासून सेवा करा।
आता मी तुम्हाला पटकन पूजा मांडणी कशी करायची ते मी तुम्हाला सांगते. तर प्रथम पूजा मांडणीसाठी एक पाट किंवा चौरंग घ्या. त्याच्यावर पांढऱ्या रंगाचे वस्त्र अंथरा. छान रांगोळीसुद्धा तुम्हाला काढायची आहे, कारण रांगोळीमुळे पूजेमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होतं. चौरंग असेल आणि आंब्याची डहाळी असेल तर चौरंगाच्या 4 पायांना तुम्ही आंब्याची डहाळी देखील बांधू शकता. आता बघा, मी तुम्हाला पूजा सांगते. सगळ्यात पहिले दिवा लावून घ्या, अगरबत्ती लावून घ्या. आता महत्त्वाचं म्हणजे सत्यनारायण पूजा विधी हे पुस्तक तुम्ही मागवा, पण लवकरात लवकर मागवा. या पुस्तकामध्ये सगळी माहिती दिलेली आहे. आता बघा, संकल्प जो आहे तो तुम्हाला पहिल्याच दिवशी करायचा आहे. ज्या काही अडचणीसाठी तुम्ही संकल्प सत्यनारायण करताय, तर ती अडचण आपल्याला बोलून संकल्प करायचा आहे. आता संकल्प करताना असं बोलायचं की हे देवी आई माता लक्ष्मी, हे सत्यनारायण भगवान, ही अडचण दूर करण्यासाठी 5 सत्यनारायण 7 सत्यनारायण करणार आहे. तर असं तुम्हाला बोलून दाखवायचं आहे, संकल्प करायचा आहे आणि तितके दिवस ही पूजा मांडणी तुम्हाला तशीच ठेवायची आहे. आता बघा, तुम्ही पूजा होईपर्यंत तुम्ही दिवा लावू शकता. अखंड दिवा लावायची गरज नाही आहे, कारण आपण 5 दिवस 7 दिवस 11 दिवस करणार आहोत. तर त्यामुळे तुम्ही सकाळी दिवा लावला तर तो 3-4 तास तुमची पूजा होईपर्यंत चालला तरी चालेल. पूजेला अगदी अर्धा ते पाऊण तासच लागणार आहे, पण दिवा कमीत कमी 3 ते 4 तास चालेल असा दिवा तुम्ही लावा. आता आपल्याला पूजा करायची आहे. आता पूजेमध्ये सत्यनारायण भगवानांचा फोटो घ्या, बाळकृष्णांची मूर्ती घ्या, तांब्याचा कलश घ्या, ताम्हण, सुपारी, विड्याचे पान, तांदूळ, आंब्याची डहाळी. त्याच्या 4ही बाजूला तुम्हाला आंब्याची डहाळी लावायची आहे. 4ही बाजूंना मिळाले तर 4ही बाजूंना नक्की लावा. यातली एखादी गोष्ट नाही म्हणून सत्यनारायण पूजा करायची नाही तर असं अजिबात करू नका. त्यानंतर गहू घ्यायचे आहे. त्याच्यानंतर अष्टगंध, अगरबत्ती, कापूर, निरांजन, फुले आणि प्रसादासाठी तुम्हाला शिरा घ्यायचा आहे. आता बघा, चौरंगावर तुम्हाला पांढऱ्या वस्त्रावर मधोमध रास करून ठेवा. या गव्हावर तांब्याचा कलश ठेवा. याला हळद आणि कुंकवाने किंवा अष्टगंधाने तुम्हाला खालून वरच्या दिशेला 5 दिशांना तुम्हाला रेषा काढायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर या तांब्यात 5 तुम्हाला विड्याचे पान लावायचे आहे. आणि तांब्यामध्ये तुम्हाला 1 रुपया, सुपारी, फुलं, अक्षदा, गंध या गोष्टी आवर्जून टाकायच्या आहे. त्याच्यानंतर ही 5 विड्याची पानं ठेवायची आहे आणि हा तांब्या त्या गव्हाच्या राशीवर ठेवा. नंतर तांब्याचे किंवा चांदीचे ताम्हण घ्या. त्याच्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे, पण त्या ताम्हणात भरपूर तांदूळ घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे. आता कलशाच्या समोर 2 विड्यांची पानं 3 ठिकाणी ठेवा. त्यावर 3 सुपारी ठेवा. आता या 3 सुपाऱ्या कसल्या ते मी सांगते. पहिली सुपारी गणपतीची, दुसरी कुलदेवीची सुपारी, तिसरी जी आहे ती वरुण देवतेची सुपारी. याप्रमाणे तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे. पूजा तर अगदी सोपी पूजा मांडणी आहे. आता सगळ्यात पहिले काय करायचं? सगळ्यात पहिले पुरुषांनी किंवा स्त्रियांनी जे कोणी पूजा करत आहे त्यांनी आपल्या कपाळाला हळदी कुंकू लावायचं आहे. पुरुषांनी गंध लावायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे. गणपती बाप्पाचं स्मरण करायचं आहे. कलशाला नमस्कार करायचा आहे. आता सगळ्यात पहिले आपण गणपती बाप्पांची पूजा करणार आहे. तर चौरंगावर सगळ्यात उजव्या साईडला चौरंगाची उजव्या बाजूची ही जी पहिल्या क्रमांकाची गणपतीची सुपारी आहे, याला आपण अगदी संस्कृतमध्ये स्तोत्र मंत्र म्हणण्याची काही गरज नाही. त्या सुपारीला स्नान घालून पुसून पानावर ठेवा. नंतर हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहे. त्याच्यानंतर शेंदूर, अष्टगंध, जे काही गणपती बाप्पांना प्रिय आहे त्या गोष्टी अर्पण करायच्या आहे. गणपती बाप्पा, मी तुम्हाला हळद कुंकू अर्पण करत आहे. गणपती बाप्पा, मी तुम्हाला अक्षदा अर्पण करत आहे. हे गणपती बाप्पा, मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे. गणपती बाप्पा, मी तुम्हाला दुर्वा अर्पण करत आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला नैवेद्यासमोर पाण्याचा भरीव चौकोन तयार करायचा आहे आणि त्यावर साखरेची वाटी ठेवायची आहे आणि त्याच्या भोवती आपल्याला पाणी फिरवायचं आहे. तर अशा प्रकारे
गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर नमस्कार करायचा आहे. निर्विघ्नपणे आमची पूजा पार पडू द्या अशी बाप्पांना प्रार्थना करायची आहे. आता त्यानंतर तुम्हाला बघा, कुलदेवीची जी ही सुपारी आहे, तर कुलदेवीची पण आपल्याला अशी साध्या सोप्या पद्धतीने पूजा करायची आहे. हे माते, मी तुला हळद कुंकू अक्षदा अर्पण करत आहे. हे माते, मी तुला फूल अर्पण करत आहे. दिवा आपल्याला ओवाळायचा आहे. गणपती बाप्पांना पण दिवा ओवाळायचा आहे. त्यानंतर कुलदेवीला आपल्याला तुळशीपत्र घ्यायचे आहे. तुळशीपत्र पाण्यामध्ये बुडवायचं आहे आणि नैवेद्याभोवती इथे पाण्याचे पहिले भरीव चौकोन तयार करा. त्यावर नैवेद्याची वाटी ठेवा आणि तुळशीपत्राने आपल्याला हा नैवेद्य जो आहे कुलदेवीला अर्पण करायचा आहे. त्यावरही तुळशीपत्र आपल्याला पालथं ठेवायचं आहे. लक्षात ठेवा, गणपती बाप्पांच्या प्रसादावर तुळशीपत्र ठेवायचे नाही. आता वरुण देवतेची पूजा सुद्धा स्नान घालून पुसून घ्या. नंतर हे वरुण देवता, मी तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करत आहे. हे वरुण देवता, मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे. हे वरुण देवता, मी तुम्हाला नैवेद्य अर्पण करत आहे. पाण्याचा भरीव चौकोन तयार करून त्यावर नैवेद्य ठेवू शकता. त्याच्यावर पण आपल्याला तुळशीपत्र ठेवायचं आहे. तुळशीपत्र हे आपल्याला पालथं ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर नमस्कार करायचा आहे. बघा, गणपती बाप्पांची पूजा झाली, कुलदेवीची पूजा झाली, वरुण देवतेची पूजा झाली. या सुपाऱ्या ज्या आहे ना, त्या तुम्ही एका कागदामध्ये नाव लिहून ठेवा की गणपतीची सुपारी, कुलदेवीची सुपारी, वरुण देवतेची सुपारी. म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्ही सत्यनारायणाला या सुपाऱ्या अशा प्रकारे वापरायच्या आहे. आता आपल्याला मेन म्हणजे बाळकृष्णाची पूजा करायची आहे. आता सगळ्यात पहिले हा सत्यनारायण भगवानांचा फोटो आहे. इथे सगळ्या गोष्टींना तुम्हाला हळद कुंकू अक्षदा जे आहे तर ते तुम्हाला अर्पण करायचं आहे. त्याच्यानंतर फुलं अर्पण करायची आहे. कलशाला पण आपण एक फूल अर्पण करू शकता. आता बाळकृष्ण भगवानांना स्नान घालून पुसून नंतर आपल्याला हळद कुंकू अक्षदा ज्या आहेत त्या अर्पण करायच्या आहेत. त्याच्यानंतर फुलं अर्पण करायचे. दिवा आणि अगरबत्ती आपल्याला ओवाळायची आहे. आता आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे. नैवेद्य शिऱ्याचाच लागेल, कारण सत्यनारायण पूजेमध्ये या शिऱ्याला जास्त महत्त्व असतं. पाण्याचा भरीव चौकोन करायचा, त्यावर नैवेद्याची वाटी ठेवायची आहे. त्याच्यानंतर तुळशीपत्र घ्यायचं, ते आपल्याला पाण्यामध्ये बुडवायचं. नंतर 3दा त्याच्यावर पाणी फिरवायचं आहे आणि नंतर बाळकृष्णांना हा नैवेद्य अर्पण करायचा आहे. आणि एक तुळशीपत्र तोडून आपल्याला नैवेद्यावर ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे नैवेद्य अर्पण करायचं आहे. आता आपल्याला सगळी पूजा झाल्यानंतर अध्याय 1 ते 5 वाचून शेवटी आपल्याला आरती करायची आहे. तर हे 5 अध्याय जे आहे ते अतिशय छोटे आहे. संपूर्ण पूजा करून मांडून तुम्हाला हे सगळे अध्याय वाचायला फक्त अर्धा ते पाऊण तास लागेल. आणि हे अध्याय झाल्यानंतर शेवटी बघा, आरती आहे ती सत्यनारायणाची आरती. तर ही आरती तुम्हाला म्हणायची आहे. तर अशी ही अगदी साधी सोपी पूजा मांडणी आहे. ही तुम्हाला श्रावणामध्ये कधी पण करा. श्रावणामध्ये रोज करा. पौर्णिमा जी असते तर पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा तुम्ही संध्याकाळी ही पूजा मांडणी जी आहे तर अशी तुम्ही करू शकता. जर तुम्हाला वाचता येत नसेल तर कथा व आरती तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करेल. त्यासाठी कमेंट अवश्य करा. बघा, सत्यनारायणाला आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्व आहे. सत्यनारायणाची पूजा आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे. तर अशा या गोष्टी आहे. याशिवाय तुम्ही या पूजेमध्ये बघा, या सगळ्या गोष्टींना तुम्हाला बेलपत्रे जे आहे तर ते सुद्धा अर्पण करायचं आहे. कारण आपण श्रावणामध्ये पूजा केलेली आहे. तर त्यामुळे बेलपत्राशिवाय तुम्हाला जी महादेवांच्या अजून काही शमी वगैरे या गोष्टी तुम्हाला मिळाल्या तर त्या पण तुम्हाला अर्पण करायच्या आहे. त्यानंतर बाळकृष्णांना तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. बघा, तुळशीपत्र जे आहे ते आपल्याला अर्पण करायचं आहे. तर अशी ही अगदी सोपी साधी मांडणी आहे. राहिला प्रश्न दुसरा की तुम्ही एक दिवसच पूजा मांडणी करणार आहे किंवा या पूजेची उत्तर पूजा कशी करायची. सगळे जे फुलं वगैरे या गोष्टी आहे या आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायच्या आहे किंवा तुम्ही एखाद्या झाडाजवळ टाकू शकता. बाकीच्या खायच्या गोष्टी आहे, गहू वगैरे आपण घरातल्यांनीच खायचे आहे. म्हणजे पोळी वगैरे याच्या पिठामध्ये आपल्याला मिक्स करायचे आहे. हा प्रसाद आपण घरच्यांनीच खायचा आहे. उद्यापनाला आता तुम्हाला मंत्र सांगते. तो संपूर्ण मंत्र म्हणत तुम्हाला अक्षदा व्हायच्या.
या पूजेवर मंत्र असा आहे: यात देवगणाः सर्वो पूजा मादाया पार्थिवा इष्टकाम सिद्धार्थम पुनरागमनाच्च, असा हा मंत्र म्हणायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला बाळकृष्णाची मूर्ती पूजेमधून उचलून तुम्हाला त्यांच्या जागी ठेवायची आहे आणि त्यांच्या जागी पण अक्षदा टाकायची आहे. तर बघा, अशी अगदी साधी सोपी पूजा मांडणी आहे. फार काही याला उद्यापन वगैरे असं काही नाही. सांगितल्याप्रमाणे तुम्ही अशी पूजा करा. अतिशय फलदायी ही पूजा आहे. श्रावणामध्ये अशी सत्यनारायण जो आहे तो घरच्या घरी झालाच पाहिजे, जेणेकरून आपल्या मनातल्या इच्छा ज्या आहेत त्या आपण पूर्ण करू शकू आणि श्रावण महिन्याचे संपूर्ण फळ आपल्याला मिळत राहील. आता आपण थोडक्यात या सत्यनारायण पूजेचे नियम जाणून घेऊया. ज्यावेळी सुकलेल्या वाळलेल्या वस्तू असतील, फुलं वगैरे हे तुम्ही बदलू शकता. तांदूळ, गहू हे पण तुम्ही बदलू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे विडापान वगैरे या गोष्टी सुद्धा तुम्ही बदलू शकता. आणि प्रसाद जो आहे तो अगदी साखरेचा प्रसाद दाखवला तरी सुद्धा चालेल. पण तुम्हाला रोज संध्याकाळी किंवा सकाळी का होईना एकदा तरी तुम्हाला शिऱ्याचा प्रसाद हा बनवायचा आहे. कारण सत्यनारायण पूजेमध्ये शिऱ्याच्या प्रसादाला अतिशय महत्त्व असतं. त्याच्यामुळे हा प्रसाद जो आहे हा घरातल्यांनीच खायचा. शक्यतो पूजा झाली की तुम्ही शिऱ्याचा प्रसाद लगेच ठेवण्याचा नियम ठेवा. तसेच घरामध्ये सासू सासरे, तुमचे जाऊ दीर, जे कोणी तुमचे सासरकडचे असतील, जे तुमच्या कुळातले आहे, तर ते तुमचे लोक आहे, तर हा प्रसाद त्यांना देऊ शकता. बाकी बाहेरच्यांनी तुमच्या माहेरचे चालणार नाही. बाहेरच्यांनी प्रसाद खाल्लेला चालत नाही. आपण लग्न झाल्यावर त्यांचे नाही राहत, आपण परके होऊन जातो. तर अशी एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. फार काही नियम नाहीये. मासिक धर्म आला तर तेवढे दिवस म्हणून परत केसांवरून न्हावून तुम्ही ही पूजा पुढे कंटिन्यू करू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पौर्णिमेला जर तुम्ही असं सत्यनारायण नक्की करत जा. याचे खरंच खूप फायदे आहेत. आणि शक्यतो रोज पूजेची जी वेळ आहे तर ती सारखीच ठेवा. शक्यतो पूजा रोज एक वेळ करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आणि ब्रह्मचर्याचं पालन वगैरे असं काही हे नियम नाहीये. त्यासाठी फक्त एक नियम म्हणजे मांसाहार करायचा नाही, जो अतिशय महत्त्वाचा आहे. कांदा लसूण खायचं नाही वगैरे असे काही पण नियम नाही. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. धन्यवाद.